ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि सन्मान योजनेतून 15,000 रुपये, लाडक्या बहिणींना 2100 रुपये अशा अनेक आश्वासनाची घोषणा केली होती। त्याच आश्वासनाच्या घोषणांची सरकारला आठवण करून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या वतीने क्या हुआ तेरा वादा म्हणत सरकारने केलेल्या घोषणाची अंमलबजावणी करावी, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांचे जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात व नांदेड जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या नेतृत्वात किनवटच्या सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयावर किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा धडकला। हा मोर्चा एवढा मोठा होता की किनवट माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत शेकडो बैलगाड्यांसह उपस्थिती दर्शवली होती। महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी व चिमटाधरण होणार नाही यासह अनेक आश्वासने दिली होती, पण महायुती सरकारने ती आश्वासने पाळली नाही। त्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी हा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला आहे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नांदेड जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे यांनी यावेळी सांगितले। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, शेतकऱ्यांना 24 तास वीज देऊ, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करू, खतावरची GST या ठिकाणी माफ करू, लाडक्या बहिणीला 2100 रुपये देऊ। त्याचबरोबर आमच्या किनवट माहूर तालुक्यात जो ज्वलंत प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांचा आहे तो निम्न पेंगंगा प्रकल्प या ठिकाणी रद्द करू, अशा सर्व घोषणा या ठिकाणी या सरकारने केल्या होत्या। परंतु कुठल्याही घोषणाची या ठिकाणी सरकार सत्तेवर आल्यानंतर अंमलबजावणी होत नाही आणि अंमलबजावणी होत नाही म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हा मोर्चा या ठिकाणी आम्ही काढलेला होता की सरकारला या ठिकाणी जाग यावी, त्याची आठवण व्हावी म्हणून क्या हुआ तेरा वादा या मथळ्याखालचं आजचं हे आमचं आंदोलन। या बैलगाडी मोर्चाने प्रशासनाचे लक्ष वेधले होते। जर विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारने केलेल्या घोषणाची अंमलबजावणी नाही केल्यास या पुढच्या कालखंडात या सरकारला रस्त्यावर फिरू देणार नाही, अशा प्रकारचं व्यापक आंदोलन या महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने घडेल, याची नोंद या सरकारने घ्यावी, असे जिल्हा संपर्क प्रमुख तथा शिवसेना उपनेते बबनराव थोरात यांनी बोलून दाखवले। अडचणीत सापडलेला या लबाड सरकारनं सत्तेवर येताना आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू। या सरकारनं असंही आश्वासन दिलं होतं की शेतीमालाला हमी भाव आम्ही देऊ, शेतकऱ्यांना जी खतं खरेदी केलेली आहेत त्याच्यावरती जो GST आकारलेला आहे त्याचा परतावा अनुदानाच्या रूपानं शेतकऱ्यांना पुन्हा करू। या लबाड सरकारनं असंही म्हटलं होतं की लाडकी बहीण योजना जी आहे त्या लाडक्या बहिणी योजनेसाठी आम्ही त्या बहिणींना महिन्याला 2100 रुपये देऊ। त्याचाही विसर या सरकारला पडलेला आहे। हे सरकार राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर जाण्यासाठी 45,000 पानंद रस्ते बांधणार होतं, त्या पानंद रस्त्याचा विसर ह्या सरकारला पडलेला आहे आणि म्हणून या लवाडांचं सरकार आहे। या लवाडांनी जे काही शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं ते पाळू शकले नाहीत आणि म्हणून क्या हुआ तेरा वादा या शीर्षकाखाली आम्ही आज शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा या ठिकाणी किनवटच्या उपविभागीय कार्यालयावरती काढलेला। पुढचं बोल काय राहणार? या आंदोलनातून सरकारला जाग आलं नाही, शेतकऱ्यांचा सन्मान जर त्यांनी केला नाही तर या पुढच्या कालखंडामध्ये या सरकारला रस्त्यावर फिरू देणार नाही, अशा प्रकारचं व्यापक आंदोलन या महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने घडेल, याची नोंद या सरकारनं घ्यावी।